नमस्कार. आज आपण NMMS या परीक्षेबद्दल माहिती पाहणार आहोत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती परीक्षा योजना आहे. या परीक्षेचं लॉंग फॉर्म नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप स्कीम असा आहे. म्हणजे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा. ज्यांचं उत्पन्न कमी आहे, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही भारत सरकारची शिष्यवृत्ती योजना आहे. या परीक्षेचा हेतू एकदम चांगला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती भेटावी, त्यांच्या पुढील शिक्षणास त्यांना प्रोत्साहन मिळावं, मदत व्हावी म्हणून ही शिष्यवृत्ती परीक्षा आहे. ज्यांचं नावच आहे पहा, राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा आहे. म्हणजे ज्या पालकाचं उत्पन्न आई आणि वडील दोघांचे मिळून 3,50,000च्या आत पाहिजे. थोडक्यात त्यांचं उत्पन्न 3.5 लाखाच्या वर नको आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा आणि अनुदानित शाळा याच शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा देऊन विद्यार्थी शिष्यवृत्तीला पात्र होतो. म्हणजे ही परीक्षा सर्व विद्यार्थी देऊ शकतात. सर्व विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती भेटत नाही. मग ती कुणाला भेटते तर इयत्ता 8वीत शिकणारा तो विद्यार्थी इंग्रजी माध्यमात नसावा, अनुदानित शाळेत असावा किंवा जिल्हा परिषद शाळेत असावा. सैनिकी स्कूल नको, जवाहर नवोदय विद्यालय नको किंवा आश्रमशाळा या परीक्षेतल्या या ठिकाणचे जो विद्यार्थी आहेत यांना शिष्यवृत्ती पात्र नाहीत. परीक्षा सर्व विद्यार्थी देऊ शकतात. मग ही परीक्षा कितवीच्या विद्यार्थ्यांना आहे? ही परीक्षा इयत्ता 8वी मध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. मग आता काय महत्वाचं आहे तर आता जे विद्यार्थी इयत्ता 7वी मध्ये शिकत आहेत त्यांच्यासाठी ही परीक्षा महत्वाची आहे. म्हणजे 7वी पास होऊन ते पुढील वर्गात 8वीला जातात आणि पुढील जून पासून त्यांना ते 8वीच्या वर्गातला अभ्यास करायचा आहे. मग हे का महत्वाचं मी सांगतो, कारण तळागाळातील गोरगरिबाच्या, शेतकऱ्याच्या, मजुराच्या विद्यार्थ्याला ही शिष्यवृत्ती फार मोलाची आहे. मग इयत्ता 7वीला आज असणारे सर्व विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती भेटण्यासाठी काय गरजेचं आहे की त्या विद्यार्थ्याला किमान 7वीला 55% गुण मिळणं आवश्यक आहे. SC ST असतील तर 50% गुण 7वीला मिळणं आवश्यक आहे. तरच त्याला शिष्यवृत्तीचा फॉर्म भरता येतो. त्याचबरोबर ही परीक्षा किती गुणाची असते? यामध्ये पेपर पहिला असतो मॅथ, दुसरा पेपर असतो सॅट. मॅथ म्हणजे मेंटल ऍबिलिटी टेस्ट, बौद्धिक क्षमता चाचणी. सॅट SAT शालेय क्षमता चाचणी. 2 पेपर असतात. पहिला पेपर असतो 90 गुणाचा, दुसरा पेपर असतो 90 गुणाचा 90 मिनिटाचा म्हणजे 1.5 तासाचा. एका प्रश्नाला 1 गुण. असे दोन्ही मिळून 2 पेपर 180 मार्काचे गुणाचे असतात. पहिला पेपर हा बौद्धिक क्षमता चाचणी, थोडक्यात बुद्धिमत्ता, जे 4थी 5वीला किंवा आता 7वीला जे तुम्ही अभ्यास करता त्या सारखाच भाग असतो. बौद्धिक क्षमता चाचणी पूर्ण पेपर 90 मार्काचा 90 गुणाचा आहे. आणि दुसरा जो पेपर आहे तो 90 मार्काचा आहे. याच्यामध्ये कोणते कोणते विषय येतात ते सांगतो. पहिला पेपर बुद्धिमत्तेचा 90 गुणाचा 90 मिनिटाचा म्हणजे 1.5 तासाचा. दुसरा पेपर 90 गुणाचा 90 मिनिटाचा हा 1.5 तासाचा. याच्यामध्ये बुद्धिमत्ता येते. याच्यामध्ये 2 नंबरच्या पेपर मध्ये शालेय क्षमता चाचणी आपल्या शालेय पुस्तकातील राहतात. यामध्ये विज्ञान म्हणजे सामान्य विज्ञान 35 गुणाचा आहे. दुसरा भाग इतिहास, भूगोल अधिक नागरिक शास्त्र हे 35 गुणाचा आहे. त्यानंतर गणित,
20 गुणाचा आहे. 35 35 70 आणि 20 90 गुण. हा सिलेबस कोणता आहे? 7वी आणि 8वीच्या पुस्तकातील सिलेबस आहे. 7वीचं इतिहास भूगोल आणि विज्ञान, 8वीचं इतिहास भूगोल आणि विज्ञान. इतिहास भूगोल नागरिकशास्त्र येते याच्यामध्ये. विज्ञान सामान्य विज्ञान याच्यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र. 11 मार्काला भौतिकशास्त्र, 11 मार्काला रसायनशास्त्र आणि 13 मार्काला जीवशास्त्र. मिळून विज्ञानाचे 35 प्रश्न, इतिहास भूगोल आणि नागरिकशास्त्राचे 35 प्रश्न आणि गणिताचे 20 प्रश्न असे एकूण 90 प्रश्न दुसऱ्या पेपरमध्ये येत असतात. याचं मेरिट प्रत्येक जिल्हा वाईज वेगळा असतं. जिल्ह्याचा कोटा ठरलेला असतो. प्रत्येक जिल्ह्याला शिष्यवृत्ती वेगळी आहे. म्हणजे काय की ग्रामीण भागातील 8वीला गेलेला विद्यार्थी 8वी पासून ही परीक्षा दिल्याच्या नंतर 9वी, 10वी, 11वी, 12वी, 9वी, 10वी, 11वी आणि 12वी या 4 वर्षासाठी प्रत्येक महिन्याला 1000 रुपये, एका वर्षासाठी प्रत्येक महिन्याला 1000 रुपये, एक वर्षासाठी 12,000 रुपये, 4 वर्षाचे 12 चोक 48,000 रुपये त्या विद्यार्थ्याच्या खात्यावरती जमा होत असतात. इतकं महत्वाचं आहे. त्यांनी 9वी, 10वी, 11वी आणि 12वी 4 वर्ष चांगल्या पद्धतीने शिक्षण घ्यावं. दर महिन्याला त्याला 1000 रुपये भेटत असतात. ही ग्रामीण भागातील शेतकऱ्याच्या, मजुराच्या विद्यार्थ्यांना महत्वाची शिष्यवृत्ती परीक्षा आहे. विशेष म्हणजे या परीक्षेला इंग्रजी नाही, मराठी नाही. म्हणजे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना इंग्रजी आणि मराठीची भीती वाटत असेल तर हे शिष्यवृत्ती परीक्षेला विषय आहेत. परंतु या परीक्षेला, या शिष्यवृत्ती परीक्षेला NMMS या शिष्यवृत्ती परीक्षेला मात्र विषय नाहीत. म्हणून ग्रामीण भागातील विद्यार्थी ही परीक्षा सहजरित्या पास होऊ शकतात. पास झाल्याच्या नंतर 40% 40 गुणाला पास आहे. SC ST असतील तर 32 गुणाला पास आहे. परंतु मेरिट मध्ये येण्यासाठी जिल्हा वाईज मेरिट लागतं. सरासरी त्या जिल्ह्याच्या मेरिट नुसार 180 पैकी 100च्या मध्ये बाहेर मेरिट लागतं आणि शिष्यवृत्ती त्या विद्यार्थ्याला मिळत असते, शिष्यवृत्तीला पात्र होत असतो. म्हणून हा व्हिडिओ आपल्या परिसरातील इयत्ता 7वीला असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना, त्यांच्या पालकांना, मित्राला, प्रत्येकाला सांगा. ग्रामीण भागामध्ये खूप सारे विद्यार्थी आहेत, त्यांना ही अजून शिष्यवृत्ती माहिती नाही. जी महाराष्ट्र सरकारची शिष्यवृत्ती परीक्षा आहे त्यामध्ये विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती परीक्षा कमी मिळते आणि अभ्यास जास्त करावा लागतो. इथं मात्र अभ्यास कमी आणि शिष्यवृत्ती जास्त मिळते. विशेष म्हणजे इंग्रजी आणि मराठी व्याकरण या परीक्षेला नाही. हे महत्वाचं आहे. म्हणून आता कुठेतरी थोड्याफार प्रमाणामध्ये शिष्यवृत्ती परीक्षा विद्यार्थी, काही भागातले विद्यार्थी पास होत आहेत. आपल्या जवळचे नातेवाईक असतील, परिसरातील असतील, या सर्वांना सांगा की ही परीक्षा 7वी पास झाल्यानंतर 8वीच्या वर्गासाठी आहे. आताच विद्यार्थ्यांनी, 7वीच्या विद्यार्थ्यांनी अभ्यास चांगला करून 7वीला किमान 55 गुण, SC ST असतील त्यांना 50 गुण घेऊन या परीक्षेला पुढच्या वर्षी पात्र होऊ शकतात. म्हणून माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे. परिसरातील आपल्या ओळखीच्या सर्वांना सांगा आणि ही माझी माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ या परीक्षेची पूर्ण माहिती, याचा सिलेबस शिकण्यासाठी आपण दररोज याचं फ्री मध्ये लेक्चर घेऊन येत आहोत. तर सर्वांनी हे लेक्चर अटेंड करा, लेक्चर करा, अभ्यास करा. आपलाच सिलेबस आहे 7वी आणि 8वीचा. आतापासून अभ्यासाला लागा. या उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये अभ्यास करा आणि जास्तीत जास्त मार्क घेऊन, गुण घेऊन ही परीक्षा पास व्हा. सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद.